उद्या 20 तारखेला गडिंग्लज नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 11च्या सौ सुजाता संतोष मांगले 3 या उमेदवारीच्या प्रचार सभेसाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत. मुळात ही निवडणूक विकासाचा एक जाहीरनामा घेऊन आम्ही लढवत आहोत. विरोधकांकडे विकासाचे कुठले मुद्दे आहेत ते विरोधकांनी आम्हाला समजावून सांगावं. आज खोत साहेब जर या गडिंग्लज शहरामध्ये बघितलं तर सगळे पक्ष एकत्र झालेले आहेत आणि मुश्रीफ साहेब फक्त एकटे लढत आहेत. म्हणजे भितऱ्या हरणांचा कळप एक झालाय आणि हसन मुश्रीफ नावाचा एकटाच वाघ गडिंग्लज शहराच्या विकासासाठी आणि परिवर्तनासाठी लढतो आहे. त्यामुळे आपण समजून घेतलं पाहिजे की 136 कोटीचा विकास निधी मुश्रीफ साहेबांनी गडिंग्लज शहराच्या विकासासाठी दिलाय आणि त्यातला सतीश पाटील साहेब 46 कोटीची पाणी पुरवठा योजना गडिंग्लज शहराला पूर्ण झालेली. म्हणजे गावातल्या पाण्याविषयी इंद्रजित भालेराव म्हणाले होते की नाही नदी नाही नाला नाही खळाळत पाणी, माझ्या गावाच्या पाण्याची बाई रीतच अडाणी, माझ्या गावाच्या पाण्याचा कुठं नाही धबधबा, माझ्या गावाच्या पाण्याचा लई मोठा दबदबा, माझ्या गावाच्या पाण्याचे खोल जमिनीत झरे, कुणी फाकवारे माती झरे होतील पाझरे. हे गावातलं जे अस्सल पाणी होतं ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आधुनिक भगीरथ म्हणून हसन मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे. आज विरोधकांकडे विकासाचा एकही मुद्दा नाही. ज्या आदरणीय स्वर्गीय श्रीपतराव शिंदे साहेबांनी या गडिंग्लजच्या पंचक्रोशीमध्ये समाजवादाची बीज रोवली होती, त्याचं रोप होण्याचा आता विचार होता. ते रोप उपटून टाकण्याचं पहिलं पाप, समाजवादाचं रोप उपटून टाकण्याचं पहिलं पाप या गडिंग्लज शहराच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते स्वाती कोरींनी केलेला आहे असा आमचा जाहीर आरोप या एकूण निवडणूक प्रक्रियेमध्ये आमचा त्यांच्यावर आहे. आज ज्या उमेदवार उभ्या आहेत त्या उमेदवारांना सुद्धा एक राजकीय वारसा आहे. कारण त्यांचे वडील जखेवाडीचे 25 वर्ष सरपंच होते. तर राजकारण कशाशी खातात हे त्यांना चांगलं माहिती आहे आणि राजकारण कसं करायचं असतं, राजकारणातून समाजकारण कसं करायचं असतं हेही त्यांना माहिती आहे. कारण त्यांचे पती संतोष मांगले जे नवजोत तरुण मंडळ चालवतात, महापुराच्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी अत्यंत मोठं काम केलेलं आहे. वहिनींचं काम सुद्धा मोठं आहे. आणि एक मी इथं महिला बऱ्याच उपस्थित आहेत म्हणून सांगतो की महिला एकत्र झाल्या तर सगळ्यात मोठी क्रांती होते. आमचे सकाळचे संपादक उत्तम कांबळे संघटित महिला शक्तीविषयी म्हणाले होते, एकटी गेलो बाई झाड काही हल्लं नाही, दुखटी गेलो बाई झाड काही हल्लं नाही, तिकटी गेलो बाई झाड काही हल्लं नाही आणि समध्याजणी गेलो बाई झाडच राहिलं नाही. ही ताकद तुमच्या संघटित महिलांमध्ये आहे. उद्या असं मतदान करा की जी युती झालेली आहे ते युतीचं झाड मुळापासून उपटून काढा आणि भरघोस मताने सुजाता मांगले वहिनी निवडून द्या. मगाशी स्टेजवर खोत साहेब संतोष मांगले स्टेजवर होते आणि वहिनी पायऱ्या चढत होत्या. तर संतोष दादांनी वहिनीचा हातात हात घेतला आणि वरती घेतलं. मला भरून आलं की लग्नाला एवढी वर्ष झालेली असताना सुद्धा बायकोचा हातात हात घ्यायला धाडच लागतं. माझा एक मित्र आहे दीपक पाटील खोत साहेब, तो बरोबर माधवर रोडला भेटला. लग्नाला 7-8 वर्ष झाली बायकोचा हातात हात घेऊन फिरत होता. मला बरं वाटलं, मी जवळ गेलो म्हणजे दिप्या ह्याला प्रेम म्हणायचं. तो म्हटलं हिच्या काय झालं, अरे 7-8 वर्ष झाली लग्नाला अजून वहिनीचा हातात हात घेऊन फिरतोस, ह्याला प्रेम म्हणायचं. ते म्हणाले हिच्या प्रेम बिम काय नाही. म्हटलं हात सोडलास की दुकानात पळते. असं नाही. त्यामुळे त्या काम करतील. एक झेरॉक्स नगरसेवक जन्माला येणार नाही. कारण काय होतं की स्त्री सत्तेवर बसली तर सत्ता केंद्रित स्त्री आणि पुरुष केंद्रित राजकारण हे इथं समीकरण आहे. म्हणजे एका पत्रकारानं सरपंच पदाला उभ्या राहिलेल्या बाईला प्रश्न विचारला, वहिनी सरपंच पदाला उभ्या राहिल्या कसं वाटतंय? वहिनी म्हणाले हे आमच्या यांना विचारा. पत्रकार म्हणाला वहिनी 5 वर्षात निवडून आल्यावर काय करणार? वहिनी म्हणाले हे आमच्या यांना विचारा. पत्रकार वैतागला आणि म्हणाला वहिनी सगळं तुमच्या यांनाच विचारायचं होतं तर निवडणुकीला कशाला उभ्या राहिलात? वहिनी म्हणाले हे आमच्या यांना विचारा. तर सत्ता केंद्रित स्त्री आणि पुरुष केंद्रित राजकारण इथं होणार नाही. सुजाता मांगले वहिनी चांगला कारभार करतील. कारण 25 वर्ष सरपंच पद त्यांनी वडिलांचं बघितलेलं आहे. एक राजकीय वारसा त्यांच्या पाठीमाग आहे. तर राजकारणातून समाजकारण करणं आणि विकासाच्या केंद्रस्थानी माणूस कसा ठेवायचा, माणसाचा समाजाचा सर्वांगीण विकास कसा करायचा हे त्यांना चांगलं माहिती आहे. आज एक विकासाचा प्रारूप घेऊन एक विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. 136 कोटीचा निधी देत असताना 46 कोटीची पाणी पुरवठा योजना केलीच. पण सतीश पाटील साहेब सगळ्यात मोठं काम खोत साहेब मला असं वाटतं मुश्रीफ साहेबांनी 136 कोटीमध्ये काय केलं असेल तर साधना माळावरती 14 कोटी 15 लाख रुपये साधना माळावरच्या UPSC MPSCच्या केंद्रासाठी दिले. महाराष्ट्रातलं ते पहिलं सेंटर आहे जिथं 25 मुलांचं आणि 25 मुलींचं हॉस्टेल उभं राहिलेलं आहे, कॅन्टीन उभं राहिलेलं आहे. स्वतः
स्वतंत्र अभ्यासिका आहे, म्हणजे जवळजवळ आता तिथं 3.5 ते 4 कोटीचं काम पूर्णत्वाकडे गेलेलं आहे. म्हणजे इथं अधिकारी तयार झाले पाहिजेत, मुलं शिकली पाहिजेत, वाचनाची चळवळ गतिमान झाली पाहिजे, हा विचार सातत्याने मुश्रीफ साहेब करत आलेले आहेत. त्यामुळे वांजोटा प्रचार मुश्रीफ साहेबांनी आतापर्यंत कधी केलेला नाही. जेव्हा जेव्हा इथं विकासाचा निधी कमी पडला तेव्हा तेव्हा सातत्याने विकासाचा निधी देण्याचं काम मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे. इथं संत बसवेश्वरांच्या पुतळ्याला मुश्रीफ साहेबांनी दिलेला निधी असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला साहेबांनी दिलेला निधी असेल, शिवाजी विद्यापीठामध्ये बसवेश्वरांच्या अभ्यासाचं अध्यासन केंद्र निर्माण झालं पाहिजे आणि बसवेश्वरांच्या समग्र साहित्यावर संशोधन झालं पाहिजे, असा विचार महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये पहिल्यांदा कुणी केला असेल तर तो नम्रपणे मुश्रीफ साहेबांनी केलेला आहे. संत बसवेश्वर म्हणायचे, गाय कोणाला दूध देते? पाठीवर बसणाऱ्याला गाय दूध देत नाही, पायाजवळ बसणाऱ्याला गाय दूध देते. ही नम्रता माणसाकडे असावी लागते. ती नम्रता विकास प्रक्रियेमध्ये सातत्याने मुश्रीफ साहेबांकडे आम्ही बघत आलेलो आहोत. पण विकासाचा अजेंडा घेऊन, विकासाचा जाहीरनामा घेऊन या निवडणुकीला आम्ही सामोरे जातोय. आज गडहिंग्लज शहरामध्ये जवळजवळ 3,500-4 हजार पेक्षा जास्त बांधकाम कामगारांची कामं आज या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झाली. या प्रभागामध्ये 700 ते 800 बांधकाम कामगार झाली, 200 ते 250 पेन्शनच्या योजना झाल्या. म्हणजे जेव्हा जेव्हा सरकारी योजना येतात ते लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, कामगारांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, कारण कामगार हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा आहे. आणि जेव्हा सरकार कामगारांच्या विरोधी असतं तेव्हा नारायण सुर्वे म्हणाले होते, रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे, कधी फाटका आत तर कधी फाटका बाहेर आहे, कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतानं थोडासा गुन्हा करणार आहे, असं म्हणून कामगार रस्त्यावर येतो. त्या कामगारांचं कल्याण झालं पाहिजे, त्यांना शिष्यवृत्ती त्यांच्या मुलांना मिळाली पाहिजे, त्यांच्या शिक्षणाची सोय झाली पाहिजे, त्यांना 5 लाखाचा अपघात विमा मिळाला पाहिजे, त्यांना संसार उपयोगी साहित्य मिळालं पाहिजे. हा विचार कामगार मंत्री असताना मुश्रीफ साहेबांनी केला. महाराष्ट्राचं राजकारण जेव्हा भविष्यात दिलं जाईल तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कामगार मंत्री असताना मुश्रीफ साहेबांनी जे जे केलं, कामगारांसाठी केलं, कामगारांच्या मुलांसाठी केलं, कामगारांच्या कुटुंबासाठी केलं, त्याचा एक दस्तऐवज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लिहावा लागेल. तर गडहिंग्लजच्या या प्रभाग क्रमांक 3 मधल्या सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. आणि हा विचार खोत साहेब मला असं वाटतं जातीपातीच्या पलीकडे जाऊन करायला पाहिजे, कारण जातीपातीच्या पलीकडे जाऊन मुश्रीफ साहेबांनी काम केलेलं आहे. अल्पसंख्याक समुदाय जन्माला येऊन सुद्धा 700 हिंदूंची मंदिरं याच मुश्रीफ साहेबांनी बांधलेली आहेत. सगळ्या महापुरुषांची पुतळं कागल शहर असेल, गडहिंग्लज असेल, या सगळ्या शहरांमध्ये सगळ्या महापुरुषांची पुतळे मुश्रीफ साहेबांनी उभे केलेले आहेत. तर जातीपातीवर कुणी विश्वास ठेवू नका. आमचा संतोष नारायणकर म्हणाला होता, एकदा त्यांनी मला विचारली माझी जात, मी म्हणालो काय सांगू, 2 पाय 2 हात. ते म्हणाले 2 पाय 2 हात माकडांनाही असतात. मी म्हणालो तसे आकार तर लाकडांनाही असतात. ते म्हणाले अरे असं टाळून कसं चालेल. मी म्हणालो जात धर्म पाळून कसं चालेल. ते म्हणाले जात कळल्याशिवाय जागा मिळत नाही स्वर्गात. मी म्हणालो काय सांगू, 2 पाय 2 हात. हसन मुश्रीफ नावाच्या माणसाला फक्त 2 पाय आणि 2 हात आहेत, त्या माणसाला कुठली जात नाही. तर जातीपातीचं राजकारण न करता विकासाच्या केंद्रस्थानी माणूस ठेवून, विकासाच्या केंद्रस्थानी माणूस ठेवून माणसाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ही माणसं काही काम करणार आहेत का, याचाही विचार या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला करावा लागेल. सातत्याने विकास प्रक्रियेमध्ये समाज राहिला पाहिजे, त्या समाजाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, हा विचार मुश्रीफ साहेब करत आलेले आहेत. आज इथं महिला बऱ्याच संख्येने उपस्थित आहेत. लाडकी बहीण नावाची जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 1500 रुपये येतात. ही रक्कम कदाचित कमी असेल, पण बाजारपेठेची उलाढाल बघितली, आपल्या मुलाला एखादं साहित्य घ्यायचं असेल, एखादी साडी घ्यायची असेल, भावाला थोडे पैसे द्यायचे असतील तर ती बहीण देते. कारण बहीण भावाचं नातं खोत साहेब फार चांगलं आहे. आमचा बबलू वडक म्हणाला होता की भाऊ राया ग म्हणतो आली बहीण भेटाया, भाऊ राया ग म्हणतो आली बहीण भेटाया, भाव जई ग म्हणते आली ननंद लुटाया, भाऊ राया ग म्हणतो भरा बहिणीची ओटी, भाऊ राया ग म्हणतो भरा बहिणीची ओटी, भाव जई ग म्हणते उंदरानं नेली वाटी, भाऊ राया ग म्हणतो घाला बहिणीची वेणी, भाव जई ग म्हणते उंदरानं नेली फणी. तरी ती बहीण सहन करते आणि म्हणते आई बापाच्या राज्यात खाल्ल्या दुधावरल्या साई, भाव जईच्या राज्यात बाई ताकावर सत्ता नाही, भावा परीस ग माझ्या भाव जई लई रतन, सोन्याच्या कारणे चिंदी करावी जतन. त्यामुळं हे जे बहीण भावाचं प्रेम आहे ते अतूट प्रेम आहे. ही लाडकी बहीण योजना सक्षमपणे राबवण्याचं काम केले. आणि मी इथं असलेल्या सगळ्या स्त्रियांना सांगतो की तुम्ही स्वातंत्र्यानंतर सावित्रीबाई फुले असतील, फातिमाबाई शेख असतील, राजमाता जिजाऊ असतील, यांच्या लढ्यामुळे तुम्ही आता उंबऱ्याच्या बाहेर आलेला आहात, तुम्ही स्वतंत्र झालेला आहात, तुम्हाला सुद्धा स्वतःचं मत आहे, तुम्हाला सुद्धा स्वतःची एक अभिव्यक्ती आहे आणि ती अभिव्यक्ती घेऊन बाहेर येतात. कारण 5000 वर्ष तुम्ही एका शोषणात होतात. आमचा केशव खटिंग म्हणाला होता की बाई दळते तेव्हा कुठे काय जळते, पांढऱ्या फट्ट पिठासकट एक जखम बळबळते.
5000 वर्ष ही जखम भडभडत आली होती, आता ती जखम भरत आली. त्याच महापुरुषांच्या, त्याच महामानवांच्या विचारामुळे तुम्ही बाहेर पडत आलेला आहात. तुम्ही शोषणातून बाहेर पडताय. म्हणजे तुम्ही किती आमच्या बायका ग्रेट आहेत खोत साहेब, की 12व्या शतकामध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये बाईला स्वतःच्या नावाने लिहायला मध्ययुग उजाडावं लागलं. 12व्या शतकामध्ये रुसून बसलेल्या ज्ञानेश्वराला आमची मुक्ताबाई ताटी उघड्या ज्ञानेश्वरा म्हणून बाहेर घेऊन येत होती. आमची जनाबाई याती हिनं माझी देवा कैसी घडे तुझी सेवा, माझं दूर दूर हो म्हणती, तुझं भेटू कवण्या रीती असं म्हणून पांडुरंगाला साथ घडत होती. आमच्या अक्षराडाणी बहिणाबाई माझी माय सरस होती, आम्हा शिकवते बोली, येडा बहिणीनं त्यात काय गुपित पेरली असं म्हणून जगण्याचं तत्वज्ञान माझी बहिणाबाई सांगत होती. त्याचं प्रतिनिधित्व सुजाता मांगले वहिनी करतात. त्यामुळे येत्या उद्याच्या 20 तारखेला घड्याळ या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने तुम्ही विजयी करा आणि परत एकदा या गडिंग्लज शहराच्या विकासाचा वेग जास्तीत जास्त गतिमान झाला पाहिजे, जास्तीत जास्त विकास झाला पाहिजे. इथं सांस्कृतिक भरण पोषण झालं पाहिजे, सामाजिक भरण पोषण झालं पाहिजे आणि येत्या काळामध्ये आम्ही काय करणार आहोत त्याचाही अजेंडा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काम मुश्रीफ साहेबांनी काय केलं असेल खोत साहेब, तर जी पशुवैद्यकीची आजरा रोडला जागा होती त्या पशुवैद्यकीच्या जागेवर मुंबईमध्ये अजितदादा पवार, मुश्रीफ साहेब आणि गडिंग्लज मध्ये प्रमुख कार्यकर्ते बसले आणि तिथं असं ठरलं गेलं की आजरा रोडला जी पशुवैद्यकीची जागा आहे त्या जागेवरती गडिंग्लज शहरातल्या सगळ्या प्रशासकीय इमारती एकत्र आणायच्या. म्हणजे लोकांचा खर्च वाचला पाहिजे, लोकांचं ताण वाचला पाहिजे, लोकांना एका छताखाली सगळ्या योजना मिळायला पाहिजे. असा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिला प्रयोग गडिंग्लज शहरामध्ये साहेब करतायत. यंदाचा डीपी रिवाइज होतोय आणि गडिंग्लजच्या शहराच्या भोवती आम्ही रस्ते करतोय. म्हणजे आता जी गडिंग्लजच्या शहरामध्ये वाहतुकीची कोंडी होती आहे ती कोंडी फुटली पाहिजे असा आमचा विचार आहे. त्यामुळे ते डीपी रिवाइज करून आपल्याला ते काम करता येते का याचा विचार आहे. 2.5 एकरचा जो प्रकल्प होता घरकुलाचा तो आम्ही 5 एकरवर नेतो आहे आणि कागलच्या धर्तीवरती गडिंग्लज शहरासाठी आम्हाला 2000 घरकुल या 5 वर्षामध्ये मंजूर करता येतात का याचाही विचार आम्ही या निवडणुकीच्या निमित्तानं करतो आहोत. त्यामुळे आम्ही एक वांजोटा प्रचार करण्यासाठी ही निवडणूक लढवत नाही, तर या निवडणुकीमध्ये आमची एक भूमिका आहे, या निवडणुकीमध्ये आमचं एक मत आहे. आम्ही कागलमध्ये सतीश पाटील साहेब वचन दिलेलं आहे खोत साहेब. काय वचन दिले आम्ही, तर आम्ही कागलमध्ये द हार्ट गार्डन उभी करतोय. हार्ट गार्डन म्हणजे काय, आम्ही 5 किलोमीटरचा वॉकिंग ट्रॅक तयार केलाय. 1 किलोमीटर वाळूतून चाला, 1 किलोमीटर खडीवरून चाला, 1 किलोमीटर मातीतून चाला, 1 किलोमीटर चिखलातून चाला आणि गरम पाण्याने पाय धुवून बाहेर पडा. त्या हार्ट गार्डन मध्ये जन्माला आलेल्या पहिल्या दिवसाच्या बाळापासून त्या 80 वर्षाच्या म्हातारेपर्यंत ज्यांना बोलत बसायचं आहे ते हार्ट गार्डन मध्ये बोलत बसू शकतात. आणि तुम्ही म्हणाल की आता 60-70 वर्षाची म्हातारी काय बोलणार, त्या हार्ट गार्डन मध्ये काय प्रेम करणार. खरं प्रेम करायचं वय तेच असतं. कारण कोण कहते हैं कि बूढ़े इश्क नहीं करते, बूढ़े इश्क करते हैं सिर्फ उनको कोई शक नहीं करते. त्यामुळं ते करतात. आमचा प्रशांत गुरव म्हणाला होता 60 वर्षाच्या जोडप्याविषयी की तर माझ्या आजी आणि आजोबांची प्रेम कहाणी, वयासाठीचे गेले उलटून तरीही गंधीत अत्तरदाणी, धोतर छाटीत आईशी आजोबांची निघते स्वारी, सोबत आजीही नेसून शालू 9 वारी जरतारी, बागेचा लपवून कोपरा दोघेही मग गोल खडे, सोडून बसतात दोघेही आठवणींचे गाठोडे, आजोबांच्या मिशा अशा की आजीच्या छातीत कळा, आजीने माळताचा आंबाडा, आजोबांचा जीव खुळा, मग आजी ही आजोबांचा हातामध्ये घेते हात, दोघांच्याही तोंडामध्ये लुकलुकणारा एकच दात, तरीही झरत राहते दोघांमधली अवीट कहाणी, वयासाठीचे गेले उलटून तरीही गंधीत अत्तरदाणी. तर 60 वर्षाच्या जोडप्याला सुद्धा आपलं मत व्यक्त करण्यासाठी ते हार्ट गार्डन आहे आणि कागलच्या धर्तीवरचं ते हार्ट गार्डन गडिंग्लज मध्ये आपल्याला उभा करता येतंय का असंही या निमित्तानं आपण जाहीरनाम्यामध्ये भूमिका घेऊन या निवडणुकीला उतरलो आहोत. तर उद्याची 20 तारीख ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, अत्यंत म्हणजे अत्यंत महत्वाचे. आणि या निवडणुकीमध्ये घड्याळ या चिन्हासमोरचं बटन दाबा. सौ सुजाता संतोष मांगले यांना फक्त मतांनी विजयी करू नका, तर त्यांना भरघोस मतांनी विजयी करा आणि गडिंग्लज शहराला एक निरोप द्या की इथं फक्त घड्याळच चालेल. माणसावर जेव्हा चांगली वेळ येते तेव्हाही घड्याळ, वाईट वेळ येतं तेव्हाही मुश्रीफ साहेबांचंच घड्याळ इथं काम करेल आणि विकासाचं एक नवं प्रारूप तयार करा. शेवटी मी विरोधकांना एवढंच सांगतो, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा, तुम्हारा सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आएगा. धन्यवाद. सन्मान्य